विद्यार्थी मित्रांनो, पुढचा 3 नंबरचा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ओळखा. पायथागोरसचं त्रिकूट आहे का नाही ते ओळखा. तर मग बघा, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. मग विद्यार्थी मित्रांनो, 13चा वर्ग किती आहे? सगळ्यात मोठी संख्या ह्याच्यामध्ये 13 आहे. 13चा वर्ग 169 बरोबर. यात बाकीच्या 5च्या वर्गाची आणि 12च्या वर्गाची बेरीज येते का बरोबर बघा. 25 अधिक 144, मग 169 बरोबर. ह्याची बेरीज करून बघूया. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, हा 1ला 1 आहे. 169 बरोबर आले. म्हणून इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. मराठीवाले लिहा, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. इज म्हणजे कोणतं? हे 5, 12, 13 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. झालं. आता 4 नंबरचं, सगळ्यात मोठी संख्या कोणती? 74. ह्या दोघांची बेरीज 74च्या वर्गाच्या बरोबर आली पाहिजे. 24 स्क्वेअर. 24चा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो? किती आहे? 576. 70 स्क्वेअर. 70चा वर्ग 7 7 49 आणि डबल शून्य करायचा. 4900. 74चा वर्ग 74 गुणिले 74 करा. किती येतात? 5476. मग बघा, 74 स्क्वेअर सगळ्यात मोठा कोणते नंबर आहे? 74 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर येते का पहा. याचा किती? 5476 इज इक्वल टू 576 प्लस 4900 आणि झाले 5476 आले बरोबर. इट इज अन पायथागोरियन ट्रिपलेट. खूप वेगवेगळ्या प्रकारे हे गणित करू शकता. 10, 24, 27 डायरेक्ट इथं करू शकता. मोठी संख्या अगोदर घेऊ शकता. 27चा वर्ग किती आहे? 27चा वर्ग 729. 10चा 100 आणि 24चा 576. मग येते का बघा. 729 बरोबर 100 अधिक 576. याची किती बेरीज येईल? 500 आणि 100 676. 729 बरोबर 776. मग यायले का बरोबर? नाही. नॉट इक्वल टू उभी आडवी रेषोडा. इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. पुढचं हे तुम्ही करा.